आपण बऱ्याचदा असा विचार करतो ना, की जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो, तेव्हा तिथे एक प्रकारची ना कमालीची अचूकता असते. म्हणजे बघा, एखाद्या इंजिनिअरिंगसारखं. हो, अगदी काळ्यावर पांढरं असतं ते सगळं. नक्कीच. म्हणजे एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं, तर एक्स-रे काढल्यावर त्या काळ्या फिल्मवर ती पांढरी तुटलेली रेष अगदी स्पष्ट दिसते आणि डॉक्टर फक्त बोट दाखवून सांगतात, की हे बघा इथे हाड मोडलंय. तिथे ना संभ्रमाला अजिबात जागा नसते. अगदी. आणि ही स्पष्टता आपल्याला एक प्रकारचा मानसिक दिलासा देते. पण कसं आहे, मानवी स्वभावाला गोष्टी अशा डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या असाव्यात असं नेहमी वाटत असतं. पण जेव्हा आपण मानवी मन, आपल्या भावना आणि मेंदूच्या विकासाच्या जगात प्रवेश करतो ना, तेव्हा तो एक्स-रे मशीन काम करणं थांबवतं, बरोबर ना? अगदी बरोबर. तिथे अचानक आपण अशा एका जगात पाऊल ठेवतो जे खरं सांगायचं तर अतिशय गुंतागुंतीचं आहे. तिथे कोणती गोष्ट एका सरळ रेषेत नसते. त्याचं मुख्य कारण म्हणजे मानवी भावनांचं जग हे एका अथांग आणि न उलगडलेले रहस्यासारखं आहे. तिथे मेंदूतील रसायने, आपले विचार आणि शारीरिक स्थिती यांचा असा काही गुंता झालेला असतो की तो कोणत्याही एका यंत्रात मोजताच येत नाही. ठीक आहे. तर आपण ना आजच्या या सखोल चर्चेत हे थोडं उलगडून पाहूया. आज आपण भावना म्हणजे काय या अगदी मुळापासून सुरुवात करू. म्हणजे भावना, ज्याला आपण इंग्रजीत इमोशन म्हणतो, हा शब्द नक्की आला कुठून? या शब्दाचं मूळ खरं तर खूप रंजक आहे. इमोशन हा शब्द लॅटिन भाषेतील इमोवेअर या मूळ शब्दापासून बनलेला आहे आणि हा लॅटिन शब्दाचा अर्थ होतो ढवळून निघणे, क्षुब्ध होणे किंवा नुसतंच हलणे. बापरे, ढवळून निघणे, किती अचूक आणि अर्थपूर्ण शब्द आहे हा. हो ना? कारण बघा, जेव्हा आपण तीव्र भावना अनुभवतो, मग तो प्रचंड राग असो किंवा खूप मोठं दुःख, तेव्हा आतून थरच सगळं ढवळून निघाल्यासारखं वाटतं. जणू काही आतमध्ये एक प्रकारचं वादळच आले. आणि हेच या शब्दाचं खरं वैशिष्ट्य आहे. या चर्चेमागचं आपलं मुख्य ध्येय पण हेच समजून घेणं आहे की भावना या केवळ आपल्याला आतल्या आत वाटणाऱ्या गोष्टी किंवा फक्त फिलिंग्ज नाहीत. अच्छा, मग त्या नक्की काय आहेत? भावना म्हणजे ना एक अशी अंतर्गत मानसिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे जी माणसाच्या वर्तनाला, त्याच्या निर्णयांना आणि हालचालींना प्रत्यक्ष ऊर्जा देते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर माणूस जे काही वागतो त्याला दिशा देणारी ती एक अंतर्गत शक्ती आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपण जे काही करतो त्यामागे एक अदृश्य इंजिन काम करत असतं आणि ते इंजिन म्हणजे आपल्या भावना. अगदी बरोबर. पण मग इथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. भावना म्हणजे नक्की काय? म्हणजे सुरुवातीला मानसशास्त्रज्ञांना वाटायचं की भावना म्हणजे फक्त मनाचा खेळ आहे. पण जसं जसं अभ्यास पुढे गेला तसा तसा हा विचार कसा बदलला? हा बदल ना खरंच खूप गमतीशीर आहे. सुरुवातीच्या काळात अनेक विचारवंतांना वाटायचं की भावना ह्या पूर्णपणे मानसिक असतात. पण नंतरच्या काळात लक्षात आलं की यात शरीराचाही तितकाच मोठा सहभाग आहे. म्हणजे शारीरिक बदलांचा? हो. वुडवर्थ यांच्यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलं की जेव्हा आपण एखादी भावना अनुभवतो तेव्हा ती मनःशक्तीला तर जागृत करतेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपले स्नायू आणि ग्रंथींच्या कार्यामध्ये गोंधळ निर्माण करते. अच्छा. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो किंवा भीती वाटते, तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, हातांना घाम येतो, स्नायू ताठरतात. तोच शारीरिक गोंधळ आहे. अगदी बरोबर. आणि शरीराच्या याच प्रतिक्रियांकडे संशोधकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर काहींनी पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडला. कोणता दृष्टिकोन? वर्तनवादाचा पुरस्कार करणाऱ्या स्किनर यांच्यासारख्या विचारवंतांनी या संपूर्ण संकल्पनेलाच एक वेगळं वळण दिलं. त्यांच्या मते भावना हे वर्तनाचे कारण नसून ती स्वतःच एक वर्तन पद्धती आहे. म्हणजे ते भावनांना आतलं काहीतरी गूढ मानत नव्हते? नाही, ते भावनांना बाहेर दिसणाऱ्या वर्तनाचाच एक भाग मानत असत. एक मिनिट, इथे मला एक शंका आहे. स्किनर यांच्या मते भावना हे फक्त बाहेरून दिसणारं वर्तन आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीला आतून प्रचंड दुःख होत असेल, पण ती व्यक्ती समाजात वावरताना चेहऱ्यावर हसू ठेवून अगदी सामान्यपणे वागत असेल, तर स्किनरच्या या विचारधारेनुसार ती व्यक्ती दुःखी नाहीये. हे पटायला थोडं अवघड जातंय मला. तुमचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि याच कारणामुळे स्किनर यांच्या या टोकाच्या दृष्टिकोनावर खूप टीका झाली. कारण मानवी अनुभव इतका यांत्रिक असू शकत नाही ना. हो, माणूस आपल्या भावना सहज लपवू शकतो. म्हणूनच नंतरच्या काळात मानसशास्त्राने एक सुवर्णमध्य शोधला. क्रो आणि क्रो यांसारख्या अभ्यासकांनी अत्यंत परिपूर्ण विचार मांडला. ते म्हणतात की भावना ही एक अनुभवात्मक प्रक्रिया आहे जी शारीरिक बदलांसह व्यक्तीच्या अंतर्गत समायोजनामध्ये मदत करते. अंतर्गत समायोजन
म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची ती एक व्यवस्था आहे म्हणायचंय का? हो, अगदी तसंच. हे जास्त तर्कसंगत वाटतंय. म्हणजे भावना ह्या आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करणाऱ्या एका जैविक यंत्रणेसारख्या आहेत. आपण पाहिलं की भावनांमध्ये शरीर आणि मन दोन्ही गुंतलेले आहेत. पण मग आधी कोण प्रतिक्रिया देतं, शरीर की मन? हाच प्रश्न जेव्हा मानसशास्त्रज्ञांना पडला तेव्हा त्यातून एक अत्यंत धक्कादायक विचार समोर आला, ज्याने मला अक्षरशः चक्रावून टाकलं होतं. तुम्ही जेम्स लंग सिद्धांताकडे निर्देश करत आहात, बरोबर ना? होय, हा खरोखरच मानसशास्त्राच्या इतिहासातील मला वाटतं सर्वात विरोधाभासी वाटणारा सिद्धांत असावा. हो, कारण त्यांच्या मते एखाद्या घटनेवर प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते आणि त्यानंतर आपण भावना अनुभवतो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण दुःखी असतो म्हणून आपण रडत नाही, तर आपण रडतो म्हणून आपण दुःखी असतो. अगदी. किंवा आपण घाबरतो म्हणून आपण पळत सुटत नाही, तर आपण पळायला लागतो म्हणून आपल्याला भीती वाटते. आधी शरीराची हालचाल आणि मग मनाला जाणवणारी भावना. हे कसं शक्य आहे? सर्वसामान्य बुद्धीला हे पूर्णपणे उलटं वाटतं. बरोबर पाहता हे पूर्णपणे उलटं वाटतं, हे खरंय. पण जर आपण यामागील उत्क्रांतीचं विज्ञान आणि तर्क समजून घेतला ना, तर त्यात एक अर्थ दडलेला दिसतो. इथेच सगळी गंमत आहे. हे नक्की कसं काम करतं ते सांगा ना. बरं, लाखो वर्षांपूर्वीच्या मानवाचा विचार करा. समजा एखादा आदिमानव जंगलात चालत आहे आणि अचानक त्याच्यासमोर एक हिंस्र वाघ आला. बापरे, मग तर विषयच संपला. हो ना? पण जर त्याच्या मेंदूने अरे बापरे, हा वाघ आहे, मला भीती वाटतेय, आता मी पळायला हवं, असा विचार करण्यात काही सेकंद जरी घालवले असते, तर तोपर्यंत वाघाने त्याची शिकार केली असती. हे तर आहे. जगण्यासाठी वेळ खूप कमी असतो अशा वेळी. म्हणूनच उत्क्रांतीने मानवी शरीराला असं घडवलं की धोक्याची चाहूल लागताच मेंदूला जाणीव होण्याआधीच शरीर प्रतिक्रिया देतं. हृदयाचे ठोके वाढतात, पायांच्या स्नायूंमध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि पाय पळू लागतात. अच्छा, म्हणजे शरीर जगण्यासाठी आधी कृती करतं. अगदी बरोबर. शरीर आधी कृती करतं आणि त्यानंतर काही मिलीसेकंदांनी मेंदू त्या शारीरिक बदलांचा, म्हणजे वाढलेले ठोके आणि पळणारे पाय यांचा अर्थ लावतो आणि म्हणतो, अरे माझे ठोके वाढलेत आणि मी पळतोय, याचा अर्थ मी घाबरलो आहे. क्या बात आहे. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे खूपच लॉजिकल वाटतंय आता. पण तरीही ना, मला या सिद्धांतात एक मोठी त्रुटी असावी असं वाटतं. कारण आपल्या हृदयाचे ठोके तर अनेक वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकतात ना. अगदी. ह्याच त्रुटीवर बोट ठेवून वॉल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड यांनी आपला कॅनन बार्ड सिद्धांत मांडला. त्यांनी जेम्स लँग सिद्धांताला अत्यंत तार्किक आव्हान दिलं. ते कसं? त्यांच्या मते आपल्या शरीरामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊन पूर्णपणे वेगवेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. म्हणजे एकाच प्रकारच्या शारीरिक बदलातून वेगवेगळ्या भावना. याचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. आपण अश्रूंचं उदाहरण घेऊया. आपण फक्त दुःखातच रडतो असं नाहीये. हो, आनंदात पण रडतो आपण. अगदी. जेव्हा माणसाला प्रचंड आनंद होतो किंवा तो अत्यंत भारावून जातो, तेव्हाही त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. शारीरिक उत्तेजना तीच आहे, पण एका वेळेस भावना दुःख आहे आणि दुसऱ्या वेळेस आनंद. खरंय. जर जेम्स लंग सिद्धांत बरोबर असता तर रडण्यावरून मेंदूने नेहमीच दुःख ही एकच भावना नोंदवली असती. पण तसं होत नाही ना. म्हणूनच कॅनन बार्ड यांनी सुचवले की शारीरिक प्रतिक्रिया आणि भावनिक जाणीव या दोन्ही गोष्टी मेंदूत एकाच वेळी घडतात. पण या दोन्ही सिद्धांतांपेक्षाही एक अधिक परिपूर्ण सिद्धांत नंतर समोर आला. तुम्ही शॅक्टर आणि सिंगर यांच्या द्विघटक सिद्धांताबद्दल बोलत आहात ना, जिथे त्यांनी शारीरिक उत्तेजना आणि आपली विचार करण्याची प्रक्रिया या दोघांना एकत्र आणले? हो, अगदी बरोबर. शॅक्टर आणि सिंगर यांच्या सिद्धांताने या संपूर्ण वादावर पडदा टाकला. त्यांच्या मते भावनांचा अनुभव येण्यासाठी 2 घटक आवश्यक असतात. कोणते 2 घटक? पहिली म्हणजे शारीरिक उत्तेजना आणि दुसरे म्हणजे त्या उत्तेजनेला आपल्या विचारांनी दिलेला अर्थ, ज्याला कॉग्निटिव्ह लेबल म्हणतात. हे कसं काम करतं हे थोडं सविस्तर सांगाल का? हो, नक्कीच. समजा एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके खूप जोरात धडधडत आहेत आणि हातांना घाम आला आहे. ही शारीरिक उत्तेजना झाली. पण भावना कोणती? परिस्थितीवर अवलंबून असेल ते. अगदी. जर ती व्यक्ती रात्रीच्या अंधारात एका निर्जन रस्त्यावरून चालत असेल आणि पाठीमागून पावलांचा आवाज येत असेल, तर तिचा मेंदू आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून त्या उत्तेजनेला नाव देईल, भीती. आणि जर तीच व्यक्ती रोलर कोस्टरवर बसली असेल तर शरीर तेच करत असतं. हृदय जोरात धडधडत असतं, पण आता मेंदू परिस्थितीचा विचार करून त्याला नाव देतो उत्साह किंवा आनंद.
म्हणजे आपलं शरीर फक्त इंजिन चालू करतं, पण गाडी कोणत्या दिशेला न्यायची हे आपलं स्टिअरिंग व्हील किंवा आपली विचार प्रक्रिया ठरवते. अतिशय सुंदर स्पष्टीकरण आहे हे. धन्यवाद. आता आपल्या शरीरात आणि मेंदूत भावना कशा तयार होतात यामागचं विज्ञान आपण समजून घेतलं. पण या भावनांचे प्रकार किती आणि कोणते आहेत हे समजून घेण्यासाठी मला रंगांची एक छोटी अॅनालॉजी वापरावीशी वाटतीये. नक्कीच ही अॅनालॉजी नेहमीच खूप प्रभावी ठरते. सांगा. जसं चित्रकलेमध्ये काही मूळ रंग असतात, लाल, पिवळा आणि निळा. हे रंग स्वतंत्र असतात. पण जेव्हा आपण हे मूळ रंग एकमेकांत वेगवेगळ्या प्रमाणात मिसळतो तेव्हा त्यातून हिरवा, केशरी, जांभळा असे शेकडो नवीन रंग तयार होतात. अगदी तसंच आपल्या मानवी भावनांचंही असतं असं मला वाटतं. पॉल एरकमन या मानसशास्त्रज्ञाने याला मूलभूत भावना असं म्हटलंय ना. अतिशय समर्पक उदाहरण आहे. एरकमन यांनी मानवी चेहऱ्यावरील भावांचा जगभरात अभ्यास केला आणि त्यांनी अशा काही मूलभूत भावना शोधून काढल्या ज्या जन्मतः नैसर्गिक असतात. म्हणजे कोणत्या भावना? यात प्रामुख्याने आनंद, दुःख, भीती, राग, आश्चर्य आणि तिरस्कार यांचा समावेश होतो. आणि या भावना वैश्विक आहेत नाही का? म्हणजे जगात कुठेही गेलो तरी त्या सारख्याच असतात का? होय, हेच यातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे बरं का. एखादी व्यक्ती न्यूयॉर्कसारख्या शहरात राहत असो किंवा ॲमेझॉनच्या जंगलातील अत्यंत मागासलेल्या आदिवासी जमातीतली असो, जेव्हा त्यांना आनंद होतो तेव्हा ते हसतातच. आणि तिरस्काराच्या वेळीही तसंच होतं का? हो, जेव्हा त्यांना तिरस्कार वाटतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील स्नायू अगदी सारख्याच पद्धतीने आकुंचन पावतात. या मूलभूत भावना आपल्या डीएनएमध्ये कोरलेल्या आहेत असं म्हणता येईल. पण मग मघाशी रंगांच्या उदाहरणात आपण जे मिश्रित रंग पाहिले त्यांचं काय? माणसाच्या भावना तर या 6 नावांपेक्षा खूप जास्त गुंतागुंतीच्या असतात. तिथेच रॉबर्ट प्लूटचिक या तज्ज्ञाने मांडलेला भावनिक आराखडा कामी येतो. त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा या मूलभूत भावना एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा त्यातून जटिल भावना किंवा कॉम्प्लेक्स इमोशन्स निर्माण होतात. अच्छा. या जटिल भावना केवळ उपजत नसून त्या सामाजिक आणि वैयक्तिक अनुभवातून निर्माण होतात. जटिल किंवा गुंतागुंतीच्या भावना म्हणजे नक्की कोणत्या भावनांबद्दल आपण बोलत आहोत? उदाहरणादाखल सांगायचं तर गर्व, हेवा, अपराधीपणा, लाज आणि सहानुभूती. आता या भावना का गुंतागुंतीच्या आहेत हे समजून घेऊया आपण. एका 6 महिन्यांच्या लहान बाळाला भूक लागल्यावर राग येऊ शकतो किंवा मोठा आवाज झाल्यावर भीती वाटू शकते, कारण त्या मूलभूत भावना आहेत. पण एका लहान बाळाला कधीही अपराधीपणा किंवा लाज वाटू शकत नाही. अरेच्छा, असं का पण? कारण अपराधीपणा वाटण्यासाठी एका अत्यंत प्रगत विचार प्रक्रियेची गरज असते. त्यासाठी त्या व्यक्तीला समाजाचे नियम काय आहेत हे माहीत असायला हवेत. चांगले वाईट कशाला म्हणतात याचं भान असावं लागतं. म्हणजे स्वतःच्या वागणुकीचं मूल्यमापन करण्याची क्षमता असावी लागते. अगदी बरोबर. माझ्या वागण्याने दुसऱ्याला त्रास झाला हा विचार करता येणे ही एक उच्च पातळीवरील बौद्धिक प्रक्रिया आहे. म्हणूनच या गुंतागुंतीच्या भावना आहेत ज्या वयानुसार विकसित होतात. हे खरंच डोळे उघडणारं आहे. भावना ही केवळ एक प्रतिक्रिया नसून ती एक पूर्ण विकसित होणारी प्रणाली आहे. नक्कीच. या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हे सगळं विज्ञान, थॅलमस, जेम्स लांग सिद्धांत याचा सर्वसामान्य माणसाच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेशी कसा आणि किती थेट संबंध आहे? जर आपण आधुनिक मेंदू विज्ञानाचा अभ्यास केला तर एक गोष्ट सूर्यासारखी स्पष्ट होते की भावना आणि अध्ययन यांचा एकमेकांशी अतूट संबंध आहे. म्हणजे ते शिकण्याला आकार देतात. हो, भावना या अध्ययनाला आकार देणारी सगळ्यात मोठी शक्ती आहेत. आपल्या मेंदूत माहिती ग्रहण करण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि ती पूर्णपणे भावनांवर अवलंबून असते. म्हणजे जर विद्यार्थ्याच्या मनात आनंद, कुतूहल आणि आत्मविश्वास यांसारख्या सकारात्मक भावना असतील तर त्याचा शिकण्यावर चांगला परिणाम होतो. हो, हे वैज्ञानिकदृष्ट्या कसं काम करतं बघा. जेव्हा एखादी व्यक्ती आनंदी असते किंवा तिला एखादी गोष्ट शिकण्याची उत्सुकता असते तेव्हा मेंदूत डोपामिन नावाचं रसायन पाझरते. हे रसायन केवळ आनंदच देत नाही तर ते मेंदूच्या स्मृती केंद्रांना अधिक सक्रिय करते. म्हणजे डोपामिन हे एखाद्या सेव्ह बटनसारखं काम करतं म्हणायचं. अगदी तसंच. जेव्हा सकारात्मक भावना असतात तेव्हा मेंदूचा पुढचा भाग, ज्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, जो तर्क आणि विचारांसाठी जबाबदार असतो, तो पूर्णपणे मोकळा आणि ग्रहणक्षम असतो. आणि त्यामुळे वाचलेली माहिती मेंदूत दीर्घकाळ स्मरणात राहते. हो. पण मग याच्या अगदी उलट चित्र नकारात्मक भावनांच्या बाबतीत दिसत असेल.
इथे मला ना परीक्षेच्या भीतीचं एक अतिशय चपखल उदाहरण द्यावं असं वाटतं, जे प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलं असेल. हो, सांगा ना. असा विचार करा, एक विद्यार्थी आहे ज्याने वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. सराव परीक्षांमध्ये त्याला उत्तम गुण पण मिळाले आहेत. पण मुख्य परीक्षेच्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर पेपर हातात पडताच त्याला अचानक प्रचंड भीती आणि चिंता घेरते. खूपदा होतं असं. आणि मग त्या नकारात्मक भावनेच्या ओझ्याखाली त्याचा मेंदू अक्षरशः ब्लँक होतो. सोपी उत्तरेही आठवत नाहीत. हे नक्की का होतं? तिथे बुद्धिमत्तेचा अभाव नसतो, तरीही तो अयशस्वी का ठरतो? या प्रश्नाचं उत्तर मेंदूच्या रचनेत दडलेलं आहे खरं तर. जेव्हा आपण भीतीच्या किंवा प्रचंड तणावाच्या छायेत असतो, तेव्हा मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग अत्यंत सक्रिय होतो. अमिगडाला. हो, अमिगडाला हे मेंदूचे भोका ओळखणारे अलार्म सिस्टम आहे. जेव्हा अमिगडालाला वाटते की धोका आहे, मग तो समोर आलेला वाघ असो किंवा कठीण गणिताचा पेपर, तेव्हा तो जगण्याच्या मूळ प्रेरणेला चालना देतो. आणि मग तो अध्ययनात कसा अडथळा आणतो? अडथळा असा येतो की जेव्हा अमिगडाला सक्रिय होतो, तेव्हा तो मेंदूची सर्व ऊर्जा स्वतःकडे खिचून घेतो आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे जाणारा माहितीचा प्रवाह अक्षरशः तोडून टाकतो. बापरे. मेंदूला वाटतं, सध्या जगणं महत्वाचं आहे, गणिताचं सूत्र आठवणं नाही. म्हणूनच कितीही चांगला अभ्यास केलेला असला तरी भीतीमुळे तो विद्यार्थी ब्लँक होतो. म्हणजे नकारात्मक भावनांमुळे होणारे विस्मरण हे केवळ मानसिक नाहीये, तर ती एक अत्यंत प्रबळ जैविक प्रक्रिया आहे. हो, बायोलॉजिकल ओव्हरराईड म्हणू शकतो आपण याला. हे समजल्यानंतर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा घरामध्ये विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वातावरणाची भूमिका किती अफाट आहे. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच केवळ पुस्तकी ज्ञान देणे हे शिक्षकाचे किंवा पालकांचे काम नाही. शिक्षकाने भावनिकदृष्ट्या अत्यंत सहानुभूतीशील असले पाहिजे. हो ना. वर्गातील वातावरण जर भीतीचे आणि दहशतीचे असेल तर विद्यार्थ्यांचे अमिगडाला सतत सक्रिय राहील आणि त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स बंदच पडेल. अशा वातावरणात कोणीही काही नवीन शिकू शकत नाही. म्हणजे जिथे सुरक्षित आणि सहकार्यपूर्ण वातावरण असेल तिथेच मुले खऱ्या अर्थाने फुलू शकतात. होय, भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणामुळे विद्यार्थ्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा सकारात्मक राहते. आनंदी आणि मोकळ्या वातावरणातच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि कल्पकता विकसित होते. हे खरंच खूप मोलाचं आहे. एखादी चूक झाली तरी रागावण्यापेक्षा सकारात्मक मार्गदर्शनाने हाताळलं पाहिजे. अगदी. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. आपण नकारात्मक भावनांना पूर्णपणे संपवू शकत नाही, कारण भीती किंवा राग या मूलभूत भावना आहेत. मग जर या नकारात्मक भावना शिकण्यामध्ये एवढा मोठा अडथळा आणत असतील, तर आपण त्यांना हाताळायचं कसं? नियंत्रण कसं मिळवायचं? बघा, आपण भावनांना येण्यापासून थांबवू शकत नाही हे तर सत्य आहे, पण आपण त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या पद्धती नक्कीच शिकू शकतो. यातील सर्वात पहिली पायरी म्हणजे स्वसमज. स्वसमज म्हणजे स्वतःलाच तपासून पाहणे का? होय, स्वतःच्या भावनांना योग्य वेळी ओळखणे. बऱ्याचदा एखादी व्यक्ती खूप अस्वस्थ असते, चिडचिड करत असते, पण तिला त्याचं मूळ कारणच माहीत नसतं. हो, आपण म्हणतो ना की विनाकारण चिडचिड होतीये. अगदी तेच. अशा वेळी 1 मिनिट थांबून स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मी सध्या इतकं अस्वस्थ का आहे? मला नक्की काय वाटतंय? हा राग आहे, भीती आहे की फक्त माझा शारीरिक थकवा आहे? मानसशास्त्रात असं म्हणतात की भावनांना नाव दिलं की त्यांची तीव्रता कमी होते. हे खूपच तार्किक आहे. एकदा भावना ओळखता आली की पुढचा रस्ता सोपा होतो. आणि शारीरिक पातळीवर काय करता येऊ शकतं? कारण मगाशी आपण पाहिलं की भावनांचा शरीराशी थेट संबंध आहे. म्हणूनच दुसरी आणि अत्यंत प्रभावी पद्धत आहे श्वसन व ध्यानतंत्र. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपला श्वास उथळ आणि जलद होतो. अशावेळी जाणीवपूर्वक दीर्घ श्वसन केल्यास आपल्या शरीरातील वेगस नर्व उद्दीपित होते. आणि हे वेगस नर्वचा नक्की फायदा काय होतो? ती हृदयाचे ठोके संथ करते आणि थेट मेंदूला संदेश पाठवते की आता कोणताही धोका नाही, सर्व काही सुरक्षित आहे. जेव्हा आपण शरीराला शांत करतो तेव्हा मेंदूतला अलार्म म्हणजे अमिगडाला शांत होतो. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. शरीर शांत करून मेंदूला शांत करणे. आणि या प्रक्रियेत आपल्या आजूबाजूच्या लोकांचा म्हणजे समाजाचाही खूप मोठा वाटा असतो ना? नक्कीच. तो आपला तिसरा मुद्दा आहे, चांगले सामाजिक नाते.
मनुष्य हा मुळातच समाजशील प्राणी आहे. जेव्हा आपण आपल्या भावना आतल्या आत दाबून ठेवतो तेव्हा त्या अधिक विषारी बनतात. हो, कुढत राहतो आपण. पण जेव्हा आपण आपले मित्र, शिक्षक किंवा पालक यांची मोकळा संवाद साधतो तेव्हा आपण आपल्या भावनांचं ओझं हलके करतो. बोलल्यामुळे मेंदूत ऑक्सिटोसिन स्रवते, जे तणाव कमी करते. एकाकीपणा हा कायम नकारात्मक भावनांना खतपाणी घालतो, तर चांगला संवाद हा त्यावरचा उतारा आहे म्हणायचं. हो. आणि या सर्वांसोबत एक शेवटची गोष्ट जी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे ती म्हणजे विचारांची दिशा बदलणे, ज्याला कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणता येईल. दृष्टिकोन बदलणे. अगदी. नकारात्मक घटनांकडेही वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकणं. समजा विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाले, तर माझ्याने हे कधीच होणार नाही असा विचार करण्याऐवजी माझ्याकडून चूक झाली, पण ही एक शिकण्याची संधी आहे आणि मी नक्की सुधारणा करू शकतो, हा दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. होय, याच विचार प्रक्रियेला खरी भावनिक परिपक्वता म्हणतात. तुम्ही अगदी अचूक आणि सुंदर शब्दात हे मांडलंय. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा एक व्यापक सारांश काढायचा झाला तर आपण हे ठामपणे सांगू शकतो की भावना या केवळ आपल्याला आतून जाणवणाऱ्या काही अस्थिर संवेदना नाहीयेत. ती एक प्रचंड मोठी ऊर्जा आहे. नक्कीच. जर आपण नकारात्मक भावनांच्या आहारी गेलो तर ते आपली विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता नष्ट करू शकतात. पण जर आपण स्वसमज, संवाद आणि योग्य वातावरणाच्या मदतीने त्या ऊर्जेला योग्य दिशा दिली तर तीच शक्ती आपल्या संपूर्ण आयुष्याला एक अतिशय सुंदर आकार देऊ शकते. अगदी बरोबर. अत्यंत प्रेरणादायी आणि सखोल असा हा सारांश आहे. आपण आज भावनांचा मूळ अर्थ, शरीराचा आणि मेंदूचा सहभाग, भावनांचे प्रकार, अध्ययनावर होणारा परिणाम आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्याच्या पद्धती अगदी सविस्तरपणे पाहिल्या. होय, खूपच रंजक चर्चा होती ही. पण जाता जाता मी आपल्या ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून देणार आहे. कोणता प्रश्न? आपण मगाशी शाक्टर आणि सिंगर यांच्या द्विघटक सिद्धांताबद्दल बोललो, आठवतंय? ज्यांच्या मते आपले विचार आणि आपली शारीरिक उत्तेजना या दोन्ही गोष्टी एकत्र मिळून भावना तयार करतात. हां, शरीर जे करतंय त्याला मन नाव देतं. तर मग असा विचार करा, समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादा अत्यंत कंटाळवाणा किंवा कठीण वाटणारा विषय अभ्यासायचा असेल, तर काय होईल जर त्याने जाणीवपूर्वक आपला शारीरिक पवित्रा बदलला तर? म्हणजे कसं? म्हणजे कंटाळून आणि वाकून बसण्याऐवजी अगदी ताठ बसून चेहऱ्यावर एक जाणीवपूर्वक छोटासा स्मित हास्य आणून आणि मनातल्या मनात हा विषय किती रंजक आहे, यात नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल असा सकारात्मक विचार करून तो विषय वाचायला घेतला. अच्छा. तर या सिद्धांतानुसार खरोखरच त्या विद्यार्थ्याला, आपल्या मेंदूला तो कंटाळवाणा विषय आवडण्यासाठी हॅक करता येईल का? जर शारीरिक स्थिती आणि विचार बदलले तर मेंदूपर्यंत पोचणारी कंटाळ्याची भावना बदलून उत्साहाच्या भावनेत रूपांतरित होईल का? बापरे, हा तर खूपच भन्नाट विचार आहे. हो ना. कदाचित आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या भावनांचे आणि मेंदूचे इंजिनियर बनू शकतो. यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा आणि प्रयोग करून पहावा. आजच्या या सखोल चर्चेत आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन आणि तितकाच रंजक विषय घेऊन लवकरच पुन्हा भेटूया.